जळगाव जिल्ह्यातील बोदवड जामनेर या तालुक्यामध्ये रात्री ढगफुटीचा पाऊस झालेला आहे। तसेच या बोदवड तालुक्यातील येवती या गावामध्ये आपण आहे। या येवती गावामध्ये शेतकऱ्यांनी जे कापून ठेवलेला मका असेल, ज्वारी असेल, असे अनेक पिकं केळी, कापूस असे अनेक पिकं हे पाण्यामध्ये वाहून गेलेले आहे। यासाठी आपण या गावामध्ये आलेलं आहे। नेमकं काय नुकसान झालं, कितीचं नुकसान झालं आपण जाणू। मग काय नुकसान झालं, काय सांगणार तुम्ही? आज रात्री 2 वाजेपासून पावसाला सुरुवात झाली। बोदवड तालुक्यात एवढा भयानक पाऊस झाला की त्या पावसामध्ये कपासी, मका आणि केळी इतक्या अतोनात प्रमाणात नुकसान झालं की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा माल हाती आलेला नाही। आणि विशेष करून हा तोंडाशी आलेला घास मकाचा हा पूर्ण वाहून गेला। शेती अक्षरशः खरडून गेली। या संदर्भात शासनाला एकच विनंती करायची आहे की तुम्ही सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान आहे ते हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावे आणि तसेच कर्जमाफी देण्यात यावी। या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी आहे की सरसकट कर्जमाफी द्यावे। आणि तुम्ही काय बोलणार? तुमच्या हातामध्ये आता हे मका आहे, मका खराब झालेला आहे, काय बोलणार? खराब झाली आहे, कोंब आले, एक खराब झाली। आमच्या हातात एक कणूस नाही लागलं दादा। आता आम्हाला काय मागणी देणार असेल तर द्या तुम्ही। किती एकर होता आपला मका वगैरे? मका 5 एकर, 4.5 एकर होतं। तुम्ही काय बोलणार या ठिकाणी? मी हे सांगणार आहे की जे आमदार साहेब आहेत माननीय चंद्रकांत भाऊ पाटील, मागच्या वेळेसही असंच नुकसान झालं, त्यांनी येऊन पंचनामे करायला पाहिजे होते। स्वतः तहसीलदार साहेब सांगतात की आम्हाला वरतून आदेश नाही आहे। मग शेतकऱ्याने जावं कुठं? कोणाकडे पंचनामे करून करायसाठी जावं? कोणाकडे दाद मागावी? जर आमदार तहसीलदार साहेब असे तालुक्याचे बॉस जर असे आदेश, इथले जे स्थानिक आमदार आहेत ते येऊन गेले का पंचनामा? मागच्या वेळेस कोणीच आलं नाही, आताही आले नाही। आता फक्त ते रोडचं एक शेत बघितलं, त्यांनी निघून गेले। हां, तुमच्या बांधावर आले नाही का ते? बांधावर आले नाही ना। आम्हाला सांगितलं की मराठी शाळे जो येत आहे, आम्ही सर्व शेतकरी तिथे मराठी शाळे जो थांबलो आणि ते तिकडेच कुठे परत शेतातून निघून तिकडे निघून गेले। बरं, तर तुम्ही काय सांगणार? तुमचं किती नुकसान झालेलं आहे, काय केलं? 5 एकर मका आणि कपाशी सगळी वाहून गेली। मग आता शासनाकडे तुमची काय अपेक्षा आहे? आमचं हे नुकसान भरपाई दिली पाहिजे शासनाने। आमचं कर्जमाफी केली पाहिजे। किती वर्ष झाले कर्जमाफी आहे आमच्याकडे। भरातनी शेतीत मालच होत नाही, कष्ट करून वाया जातात आणि माल बी चालला जातो तोंडाच्या समोर येऊन। मग आता काय करायचं? आता मागच्या तुम्हाला नुकसान भरपाई मिळाली आहे का? नाही, दिवाळीची मागच्या मिळाली नाही आम्हाला नुकसान भरपाई काय। बघू शकतो आपण या ठिकाणी जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की दिवाळीआधी आम्ही नुकसान भरपाई देऊ, परंतु या गावामध्ये आतापर्यंत नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे। आणि अजून आता रात्री पाऊस झाल्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांची। आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की सरसकट कर्जमाफी करा, अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी बोलून दाखवलेली आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, बोदवड।